संजय राऊतांचं पुस्तक साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केलेत। दंगली प्रकरणी शहा संकटात होते, बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं। शहांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कुणाला फोन केला? नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांनी हा गौप्यस्फोट केलाय। मुलगा जय शहासह जय हा मातोश्रीवर आला होता, मातोश्रीनं गाठली होती। बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवलीत असा सवाल गौप्यस्फोट करत असताना संजय राऊतांनी या पुस्तकात उपस्थित केलाय। जेलमध्ये ज्यावेळेला संजय राऊत होते त्या काळात त्यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलेलं आहे। साधारण 100 दिवस संजय राऊत जेलमध्ये होते। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, अत्यंत मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलाय। नक्कीच आपण बघतोय की अतिशय मोठे गौप्यस्फोट खरं तर या पुस्तकाच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच आगामी काळामध्ये एक राजकीय रणधुमाळी जी आहे ती तापलेली बघायला मिळणार आहे। कारण याच पुस्तकांमधून कशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर उपकार केले होते या संदर्भातले दाखले देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे गोध्रा हत्याकांडानंतर कशा पद्धतीनं अमित शहा यांना अभय देण्यात आलं आणि शरद पवार यांनी कशा पद्धतीनं त्यांना मदत केली या संदर्भातले देखील दाखले जे आहेत ते या पुस्तकाच्या माध्यमातून दिले असल्याची माहिती सध्या मिळत आहे। आपण बघतोय की जेव्हा गोध्रा हत्याकांड घडलं होतं त्यावेळेस कशा पद्धतीनं अमित शहा यांच्यावर सीबीआयची कारवाई झालेली होती, ते तडीपार होते, एक खुनाचा आरोप देखील त्यांच्यावर होता। मात्र असं असताना देखील कशा पद्धतीनं शरद पवार यांनी कृती केली किंवा त्या प्रकारे सीबीआयचे जे अधिकारी होते त्यांचा नकार होता अमित शहा यांना अभय देण्यास आणि महाराष्ट्र केडरचे एक अधिकारी देखील त्या ठिकाणी होते। मात्र त्यांनी कशा पद्धतीनं ती कारवाई केली आणि एकूणच या कारवाईमध्ये कारवाईचा बडगा जो आहे तो मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्यावर देखील होता। मात्र कॅबिनेटमध्ये शरद पवार यांनी त्याचा उल्लेख करत अशा पद्धतीनं जबाबदारीने एखादा नेता जेव्हा जनतेमधून निवडून येतो तेव्हा त्याच्यावर अशा पद्धतीनं कारवाई करणं योग्य नाही हे अनेकांना पटवून दिलं आणि मोदी यांच्यावरची कारवाई जी आहे ती थांबली। असे अनेक दाखले जे आहेत ते पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी कशा पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मदत केली आणि त्यानंतर आता शिवसेनेच्या अमित शहा यांची मदत या वेळेला बाळासाहेबांनी केल्याच्या आठवणी सांगत असतानाच अनेक मोठे गौप्यस्फोट संजय राऊतांनी या पुस्तकातून केलेत। वैदे, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर संजय राऊतांच्या या पुस्तकातले अनेक गौप्यस्फोट आता हळूहळू समोर येतील आणि त्यावरून पुन्हा एकदा रणधुमाळी उठताना दिसणार आहे। बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केले होते असं संजय राऊतांनी गौप्यस्फोट नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून केलाय। आर्थर रोड तुरुंगात असताना संजय राऊतांनी हे पुस्तक लिहिले।